रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सोबत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पूर्ण अख्ख्या पालखीचे चोपदार चोपदार काका आहेत आपल्या सोबत. तर त्यांच्यासोबत आपण थोडं बोलणार आहे. तर काका, काय सांगचाल वारीबद्दल? ही 2026 ची वारी अगदी थोड्या समानात घेते. देवाला जो त्रास झाला पावसा निसर्गाचा, आळंदी देव फार मोठ्या प्रमाणात कडक त्रास झालेला आहे आणि त्यातूनही लोक काही मागे थांबून पुन्हा प्रस्थानला काही लोक मोर्चेत पुन्हा प्रस्थान सोहळा उरकलेला आहे आणि निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चलत नाही. त्याच्यामुळं त्यानंतर पुण्याच्या पुढं एक हा सोहळा सुरळीत चालू झाला आहे. देवला अशी काही एवढी अडचण नव्हती, पण आळंदीला जास्त अडचण असल्या कारणाने प्रस्थान सोहळा मोजका करण्यात आले. देवताही आपल्या भरपूर प्रमाणात प्रस्थान सोहळ्याला समाज होता आणि देवतून निघताना हे सर्व दिंड्या 100-150 दिंड्या रथाच्या मागे होत्या आणि पुढे 30 असा म्हणून हा सोहळा मार्गस्थ झाला आणि पुण्यापासून हा सोहळा भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. काका, पावसाने तर थोडासा घोळ घातलाय, पण या दिंडीचं नियोजन करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा विदाऊट अडचणी तुम्ही हा सोहळा सगळा संपन्न करून आणता? नक्की काय सांगताल याच्याबद्दल? सोहळा सुरू होताना जे काही दिंड्या महाग थांबल्यात, काही नगर भागातल्या दिंड्या होत्या, काही परभणी भागातल्या दिंड्या अशा बाहेरच थांबल्या होत्या. या सर्व दिंड्याच्या प्रस्थानाच्या आधी त्या दिवशी त्या सर्व मार्गस्थ करून अशा आडी अडचणीला तोंड देऊन आम्ही मार्गस्थ झालो. आता 12-13वा दिवस आहे आजचा आपल्या पालखीचा, आणि ह्या सगळ्या वारीचं नियोजन सगळं तुम्हीच बघता की पालखी किती वाजता हलणार, कुठं थांबणार, ह्या सगळ्याचं नियोजन तुम्हीच बघता, बरोबर ना? हो, यस. हे सगळं नियोजन तुमच्या पद्धतीनं होतंय की तुम्ही ह्या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन सगळं सुरळीत पार पाडत असताय? ओके. धन्यवाद काका. रामकृष्ण हरी.